हाय हॅलो नमस्कार. मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत अंडा करी. त्यासाठी मी साहित्य घेतलेले आहे. 1 चमचा हरभऱ्याची डाळ, 2 कांदे, मूठभर कोथिंबीर आणि अर्धा खोबऱ्याचा तुकडा, ओलं खोबरं आहे ते आणि 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या. एका कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. बारीक गॅसवरती आपण जे खोबरे चिरून घेतलेलं आहे ते बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे. गॅस मोठा अजिबात करायचा नाही आहे. गॅस मोठा केला की खोबरं पटकन लाल होईल आणि आतमधून तसंच कच्चं राहील. जर खोबरं व्यवस्थित भाजलं नाही तर त्याची चव व्यवस्थित लागत नाही. खोबरं भाजलेलं आहे. आता खोबरं काढून घेऊ आणि एका वाटीमध्ये खोबरं काढून घेतले आणि त्याच्यामध्ये त्याच तेलामध्ये मी हरभऱ्याची डाळ, तीसुद्धा आपण बारीक गॅसवरतीच भाजून घ्यायची आहे. तिचंही सेम तसंच होतं. जर आपण गॅस मोठा केला तर ती पटकन लाल होते आणि आतून कच्ची राहते. आणि बारीक गॅसवरती जर भाजली तर छान आतून खरपूस भाजली जाते आणि त्याची चवही चांगली लागते, भाजीही छान लागते. म्हणून बारीक गॅसवरतीच हरभऱ्याची डाळ भाजून घ्यायची. हरभऱ्याची डाळ भाजून झाली की आपण ती बाजूला काढून घ्यायची आणि आपण जे 2 कांदे गॅसवरती भाजून घेतले होते ते पुन्हा कट करून तेलामध्ये 1-2 मिनटासाठी फ्राय करून घ्यायचे. ते भाजून झाले की ते आपण जे वाटण भाजून घेतले आता ते थंड होण्यासाठी एका साईडला ठेवून द्यायचे. थंड झालं की त्याची लागेल असं पाणी घालून मस्त अशी पेस्ट करून घ्यायची. सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून कोणतीही नॉनव्हेजची भाजी झाली की त्यालाही अशा प्रकारे वाटण केलं तर त्या भाजीची चवही खूपच छान लागते. त्याच्यामुळे तुम्ही नक्की करून पहा. आपलं अंड्याचं कालवण खूप छान होणार आहे. कांदा आता 2 ते 3 मिनटासाठी चांगला परतून घ्यायचा आहे आणि तो साईडला काढून घ्यायचा आहे. आता मी एक मोठी कढई घेतलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचे आणि मी आधीच 4 अंडे उकडून घेतले होते. त्याची साल काढून त्याला टोचे मारून घेतले चाकूच्या मदतीने आणि तेच अंडे आपण तेलामध्ये सोडायचे. त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची. थोडेसे अंडे परतून घ्यायचे. आपण अंड्यांना टोचे यासाठी मारलेत की तेलामध्ये घातल्यानंतर ना ते अंडे फुटले नाही पाहिजे. त्यामुळे मी त्याला टोचे मारून घेतलेले आहेत आणि छान फ्राय करून घेतलेले आहेत. खूप जास्तही नाही तळून घ्यायचे, मग ते फुटून जातात किंवा मग भाजीमध्ये शिजताना घातले की त्याचा गाळ होतो. म्हणून थोडेसे परतून घ्यायचे. आता अंडे मी साईडला काढून घेतलेत आणि आपण जे पाणी घालून वाटण केलं होतं ते कढईमध्ये घालून घ्यायचे. त्यालाही 3 ते 4 मिनिट चांगलं परतून घ्यायचे. परतून झाल्याच्या नंतरनं आपण मसाले घालणार आहोत त्यामध्ये. त्यातलं सगळं पाणी आटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे. आपण त्यामध्ये मसाले घालणार आहोत. पाव चमचा हळद घेतलेली आहे, 2 चमचे बेडगी मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि 2 चमचे आपला घरचा खायचा रोज जो रेग्युलर भाजीला वापरतो तो मसाला घातलेला आहे. तेही छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. जर मसाला तुमचा खाली लागत असेल तर त्यामध्ये 1 चमचाभर पाणी घालून तुम्ही हे वाटण जे आहे ते परतून घेऊ शकता. तुमची भाजी अजिबात खाली लागणार नाही, मसाला अजिबात खाली चिकटणार नाही. जेवढा आपण मटणाच्या भाजीचा किंवा अंड्याच्या भाजीचा किंवा नॉनव्हेजच्या कुठल्याही भाजीचा मसाला परतून घेऊ तेवढीच छान चव लागते भाजीला. पाहू शकता आपल्या वाटणाला तेल सुटलेलं आहे. खूप छान रंग आलेला आहे आपल्या भाजीला. आता मी जे अंडे आपण फ्राय करून घेतलेले होते ते अंडे ह्या मसाल्यामध्ये सोडून घेणार आहे. त्यालाही मस्त 2 ते 3 मिनिट परतून घेणार आहे, जेणेकरून अंड्यामध्ये हा मसाला गेला पाहिजे. मग चव खूप छान लागते. त्यानंतर आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत. तुम्ही पाणी गरमही करून घेऊ शकता. मी नॉर्मल पाणी घातलेलं आहे. नॉर्मल पाणी घातले तरीही आपल्या भाजीला खूप छान तर्री आलेली आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्या कन्सिस्टन्सीनुसार आपल्याला कशी भाजी आवडते तसं पाणी घालायचं आहे. शक्यतो अंड्याची भाजी थोडीशी पातळ
छान लागते भाकरीबरोबर कुस्करून खाण्यासाठी. याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि थोडंसं आणखी पाणी घालून बारीक गॅसवरती 10 ते 15 मिनिटांसाठी ही भाजी आपण शिजण्यासाठी ठेवणार आहोत. पाहू शकता अजून उकळी नाही आली आपल्या भाजीला, तरीही किती छान तर्री आलेली आहे. आता मी वरून गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर घालून घेते. आणि छान भाजीला आपण शिजू द्यायचे अजूनही बारीक गॅसवरती. 20 ते 25 मिनटं ठेवून द्यायची भाजी गॅसवरती. अधूनमधून हलवत राहायचे अंडी खाली लागू नये म्हणून. पहा किती छान तर्री आलेली आहे आपल्या भाजीला. आपलं अंड्याचं कालवण हे तयार झालेलं आहे. आता मी एका वाटीमध्ये ही भाजी काढून घेते. त्याआधी मी पटकन भाकरी करून घेतल्या होत्या 2. गरम गरम अंड्याची भाजी, गरम गरम भाकरी हिवाळ्यामध्ये खायला खूप छान लागते. पहा आपल्या भाजीला किती छान कलर, तर्री किती छान आलेली आहे. आणि आम्ही केलेल्या भाकरी आहे. मस्त ताट वाढून घेते आता. भाकरी, अंड्याचं कालवण तयार आहे आता खाण्यासाठी. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चलो बाय.